एनफील्डची सगळ्यात लेटेस्ट गाडी मॅटिओर 350, ती पण येलो कलरमध्ये भेटणार आहे बघायला। ही आहे ॲडव्हेंचर 390 KTM, फर्स्ट ऑनर बाईक आहे, 2020चा आहे, जावा पॅराग फर्स्ट ऑनर बाईक, 2021ची बाईक आहे। गाडी फुल्ली वेल कंडिशनमध्ये आहे। पल्सर 220F मॉडल 2019ची 13,000 किलोमीटर चाललेली गाडी, फुल्ली वेल कंडिशनमध्ये। रॉयल एनफील्डची स्टँडर्ड 350 ब्लॅक कलर, फर्स्ट ऑनर बाईक आहे, फक्त चाललेली आहे 100 किलोमीटर। RTR 200 फर्स्ट ऑनर बाईक आहे आणि चाललेली आहे फक्त 350 किलोमीटर। हॅलो गाइज, नमस्कार, सत श्री अकाल, सलाम वालेकुम, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय भीम। तर गाइज आपण आलेलो आहे बुलेट कल्चरमध्ये आणि यावेळी आम्ही दाखवणार आहे बेस्ट गाड्या। जसं का फर्स्ट सगळ्यात पहिले दाखवणार आहे आम्ही स्टँडर्ड, जो की 100 किलोमीटर चाललेली भेटणार आहे। त्याच्याबरोबर ॲडव्हेंचर 390 KTM, ती पण तुम्हाला कम चाललेली आणि ब्रँड न्यू कंडिशनमध्ये। जावा कलेक्शन दाखवणार आहे, त्याच्यानंतर मॅटिओर कलेक्शन दाखवणार आहे, अजून 2-3 आहे, पल्सर आहे, NS आहे, सगळं भेटणार आहे फक्त एकच जागेवर, जो की आहे बुलेट कल्चर। त्याच्याबरोबर सांगून देऊ, माझं एक चॅनल आहे ज्याचे नाव आहे कल्याण का ललित, ज्याच्यामध्ये पर्सनल ब्लॉग्स येतात, नाही पाहिलं तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेला आहे। त्याच्याबरोबर माझा इंस्टा ID होतो, फॉलो नाही केला तर फॉलो करा, नवीन अपडेट तिकडे बघायला भेटणार। तर काय जास्त गोष्ट नाही करूया, बघूया काय काय कलेक्शन अवेलेबल आहे। तर गाइस सगळ्यात पहिला गाडी घेऊया आपण रॉयल एनफील्डची सगळ्यात लेटेस्ट गाडी मॅटिओर 350, ती पण येलो कलरमध्ये भेटणार आहे बघायला। गाडी फुल्ली कंडिशनमध्ये आहे, 2021ची फर्स्ट ऑनर, टोटल CC 350 CC आहे आणि किलोमीटर चाललेली आहे 5,724 किलोमीटर। गाडी वेल कंडिशनमध्ये आहे। गाडीमध्ये ॲक्सेसरीजमध्ये जसं कंपनीने दिलं आहे तसंच आहे आणि फुटरेस्ट, बॅक फुटरेस्ट दिलेला आहे, दुसरं काही नाही एक्स्ट्रा। आणि गाडीची कंडिशन बोलायला गेले तर एकदम ब्रँड न्यू कंडिशन आहे। प्राइसिंगची गोष्ट करायला गेले तर ह्याची प्राईस जाते तुम्हाला 2,20,000 आणि यो प्राईस आहे, यो फायनल रेट सांगतो आहे मी, ह्याच्यामध्ये तुम्हाला नेगोशिएबल नाही होणार, कारण की हे जेवढे पण व्हिडिओजमध्ये आता मी बाईक दाखवणार आहे सगळे फायनल रेट दाखवणार आहे आणि बेस्ट गाड्या दाखवणार आहे। तर ह्याच्यानंतर बघूया नेक्स्ट बाईक। तर गाइज ही आहे ॲडव्हेंचर 390 KTM, फर्स्ट ऑनर बाईक आहे, 2020चा आहे, चाललेली आहे 5,400 किलोमीटर आणि गाडी वेल कंडिशनमध्ये आहे। टायर बी एकदम ब्रँड न्यू कंडिशनमध्ये समजून घ्या, कमी चाललेली गाडी आहे आणि बेस्ट आहे। TFT डिस्प्ले दाखवून देतो तुम्हाला, डिस्प्ले बघू शकतात। आणि त्याच्यानंतर पुढचा पोर्शन दाखवून द्या तर इकडे तुम्हाला येलो लाईटची गार्ड दिलेली आहे। आणि प्राइसिंगची गोष्ट करायला गेले तर ही बाईक तुम्हाला जाते 3,30,000ला आणि ही पण फायनल रेट आहे। इंटरेस्ट आहे तर डिस्प्लेवर नंबर येतो, कॉन्टॅक्ट करू शकतात। ह्याच्यानंतर पाहूया नेक्स्ट बाईक। तर गाइज ही आहे जावा पॅराग, फर्स्ट ऑनर बाईक, 2021ची बाईक आहे। गाडी फुल्ली वेल कंडिशनमध्ये आहे, सिंगल सीट आहे। गाडीची ऑनरची गोष्ट करायला गेले तर फर्स्ट ऑनर बाईक आहे आणि पहिले कंडिशन बघून घ्या, रेअरेस्ट बाईक बोलतात हे आहे आणि 4,300 किलोमीटर चाललेली बाईक आहे। प्राइसिंगची गोष्ट करायला गेले तर ही प्राईस तुम्हाला जाते 1,85,000 आणि प्राईस फायनल आहे, नेगोशिएबल नाही होणार। तर ह्याच्यानंतर बघूया नेक्स्ट बाईक। तर गाइज ही आहे रॉयल एनफील्डची स्टँडर्ड 350 ब्लॅक कलर, फर्स्ट ऑनर बाईक आहे, फक्त चाललेली आहे 100 किलोमीटर आणि गाडी ब्रँड न्यू समजून घ्या, 2021 डिसेंबर, 2 महिने चाललेली बाईक तुम्हाला भेटत आहे आणि गाडी फुल्ली वेल कंडिशनमध्ये आहे। प्राइसिंगची गोष्ट करायला गेले तर ही तुम्हाला जाते 1,70,000ला
आणि गाडी तुम्हाला लोनवर पण भेटणार. 30% डाऊन पेमेंट देऊन तुम्ही घेऊ जाऊ शकतात. तर ह्याच्यानंतर जाऊया नेक्स्ट बाईकवर. तर गाईज इकडे बघू शकतात, इकडे आहे जावा, जो की आहे 2020चा मॉडल आणि 300 cc बाईक आहे. किलोमीटरची गोष्ट करायला गेले 5800 किलोमीटर चाललेली आहे. ग्रीन कलर. आणि प्राइसिंगची गोष्ट करायला गेले तर ही तुम्हाला फायनल जाती आहे 1,55,000ला. आणि गाडी फुल न्यू कंडिशन विथ लोन फॅसिलिटी भेटणार, जो की तुम्हाला डॉक्युमेंट्स लागेल, आधार कार्ड, पॅन कार्ड, सॅलरी स्लिप आणि त्याच्यामध्ये लाईट बिल असणार तुमचा ते लागेल. हे सगळं घेऊन येऊ शकतात. आणि डायरेक्ट नाही डिटेल्स पाहिजे, पूर्ण डिटेल्समध्ये एकदम क्लिअर पाहिजे तर कॉल करू शकतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय डॉक्युमेंट्स लागेल ते सांगणार. ह्याच्यानंतर पाहूया नेक्स्ट बाईक. तर पल्सर 220चे भरपूर कमेंट्स आले होते, तर ह्या आपल्याला भेटलेली आहे पल्सर 220F मॉडल 2019ची 13,000 किलोमीटर चाललेली गाडी. फुल्ली वेल कंडिशनमध्ये, टायर कंडिशन्स परफेक्ट, इंजिन कंडिशन परफेक्ट आणि रेड अँड ब्लॅक कलरची आहे. 30% डाऊन पेमेंट देऊन घेऊन जाऊ शकतात. आणि प्राइसिंगची गोष्ट करायला गेले तर ही तुम्हाला जाती 1 लाख रुपीजला, लाख रुपयाला जाती. आणि डाऊन पेमेंट तुम्ही 30% म्हणजे समजून घ्या 25,000 ते 30,000 रुपये भरून तुम्ही घेऊन जाऊ शकतात. तर ह्याच्यानंतर पाहूया नेक्स्ट बाईक. तर गाईज इकडे आहे सुझुकी जिक्सर 2021चा मॉडल, फर्स्ट ओनर बाईक आहे. व्हॅलिड CC आहे 150, ब्लॅक कलरमध्ये. आणि ह्याच्यामध्ये जो किलोमीटर चाललेला आहे 2400 किलोमीटर फक्त चाललेली आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही 30% डाऊन पेमेंट घेऊन जाऊ शकतात. प्राइसिंगची गोष्ट करायला गेले तर प्राइसिंग तुम्हाला हे जाती आहे 1,25,000 आणि ही फायनल रेट आहे. 25,000 फायनल रेट आहे, नेगोशिएबल नाही आहे. आणि अशीच गाडी भरपूर आहे अजून. त्याच्यानंतर आपण पाहूया इकडे अजून एक गाडी आहे, जो की आहे NS 160 2020चा आणि ग्रे कलर आहे. ह्याच्यामध्ये बी 30% डाऊन पेमेंट घेऊन जाऊ शकतात. 2020 फर्स्ट ओनर सांगितलं आहे, त्या हिशोबाने तुम्हाला गाडीची कंडिशन पण तशी भेटणार आहे. कारण की बुलेट कल्चरमध्ये जेवढे पण गाड्या असतात ते फुल वेल कंडिशनमध्ये असतात. आणि प्राइसिंगची गोष्ट करायला गेले तर सगळ्यात कमी म्हणजे एवढे गाड्या दाखवले त्याच्यामध्ये सगळ्यात कमी रेट ह्याचा आहे, हे तुम्हाला जाणार आहे 95,000 रुपीजमध्ये NS 160. इंटरेस्ट आहे तर डिस्प्लेवर नंबर येतोय, कॉन्टॅक्ट करू शकतात. आता ह्याच्यानंतर एक लास्ट बाईक घेऊया. तर गाईज इकडे आहे RTR 200, फर्स्ट ओनर बाईक आहे आणि चाललेली आहे फक्त 350 किलोमीटर. वेल कंडिशनमध्ये 2021 नोव्हेंबर म्हणजे समजून घ्या आता 2-3 महिनेच झालेले आहे. आणि गाडी तुम्हाला जो कंडिशन भेटणार आहे ती समजून घ्या ब्रँड न्यू, नेक्स्ट टू न्यू कंडिशन भेटणार आहे. प्राइसिंगची गोष्ट करायला गेले तर ही जाणार आहे तुम्हाला 145ला. आणि ही जो प्राइस आहे ती फायनल रेट आहे. ह्याच्यामध्ये एक नाही, दोन नाही, भरपूर गाड्या अवेलेबल आहे. हे बघा R15, हे सगळ्यांची व्हिडिओ बनवले होते आम्ही अगोदरच. MTचा पण व्हिडिओ बनवलेला आहे, त्याच्याबरोबर रॉयल एनफिल्डचा व्हिडिओ बनवला आहे. या वेळेची नवीन कलेक्शन आलेली आहे त्यामुळे आम्ही नवीन कलेक्शन दाखवतो आहे. तर आता फिलहाल मी जेवढे व्हिडिओजमध्ये दाखवले कलेक्शन ती लेटेस्ट होती. अजून लेटेस्ट व्हिडिओज येणार, अजून लेटेस्ट माल येणार आणि परत मी एक व्हिडिओ घेऊन येणार. तर यो व्हिडिओ आता कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहा. त्याच्याबरोबर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.